नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समधील कॉन्स्टेबल तसेच रायफलमॅन या पदांसाठी माजी अग्निवीरांना 50% आरक्षण दिलं जाणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भातली माहिती लोकसभेमध्ये दिली. एका लेखी प्रश्नाला उत्तर देत असताना गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं की सरकारने या पदांसाठी माजी अग्निवीर नावाची एक नवीन श्रेणी तयार केली आहे. या तरतुदींमध्ये 50% जागा रिक्त, विहित कमाल वयोमर्यादेमध्ये 3 वर्षांची सवलत आणि माजी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचमधील उमेदवारांसाठी अतिरिक्त 5 वर्षांची वयोमर्यादांची सवलत यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त त्यांनी सांगितलं की CAPF कॉन्स्टेबल आणि रायफलमॅन पदांसाठी अर्ज करणाऱ्या माजी अग्निवीरांना शारीरिक मानक चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परीक्षेतून सूट दिली जाईल. राय म्हणाले की माजी अग्निवीरांच्या भविष्यातील करिअरच्या प्रगतीला चालना देण्यासाठी गृह मंत्रालयाअंतर्गत एक विशेष माजी अग्निवीर विंग तयार करण्यात आली आहे. दरम्यान अग्निवीरांच्या पहिल्या बॅचचा 4 वर्षांचा कार्यकाळ अद्याप पूर्ण झालेला नाही. गृह मंत्रालयानं अधिसूचना जारी करून सीमा सुरक्षा दल जनरल ड्युटी केडर भरती नियम 2015 मध्ये सुधारणा केली. या सुधारणेनुसार कॉन्स्टेबल जनरल पदासाठी माजी अग्निवीरांचा कोटा हा 10%वरून 50%पर्यंत वाढवण्यात आला आहे. अधिसूचनेमध्ये असंही म्हटलं आहे की प्रत्येक वर्षामध्ये थेट भरतीद्वारे माजी अग्निवीरांसाठी रिक्त जागा ठेवल्या जातील. या व्यतिरिक्त वार्षिक रिक्त जागांपैकी 10% जागा माजी सैनिकांसाठी आणि 3%पर्यंतच्या जागा कंबाईन्ड कॉन्स्टेबल म्हणजेच ट्रेडर्समॅनसाठी राखीव असतील. CRPFने गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये आपल्या भरती नियमांमध्ये असेच बदल केले होते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं केंद्र सरकारनं अग्निवीरांसाठी ही मोठी घोषणा केली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.